आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये तळवडे गावामध्ये मुसळधार पाऊस झाला। आता या पावसामुळे नुकसानीची काही बातमी सामने दाखवली होती। या बातमीनंतर जिल्हा प्रशासन कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। नुकसानग्रस्त घरांची बार्शी तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे आणि या पाहणीनंतर या नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुद्धा तात्काळ केले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सामने ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर बार्शी मधल्या प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यांनी पाहणी करून पंचनामे दोन माणसं काय काय कुठकुट बघायचं जरा। याबाबत घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूया ते काय म्हणतात। 7 ते 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 171.1 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे वैराग परिसरामधील तडवळे गावामध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी चिखलाचं पूर्णतः साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। रातभर पाणीच काढत बसलाव, मला जी इकडं तिकडं करीत रात्र सगळी अशी नाशी उजळली। हे चहा बी दुसरे द्यायला सालभर केलेले कष्ट सगळं वाया गेले, काही राहिलेलं नाही। गॅस, फ्रीज, गहू, ज्वारी, मका सगळं गेलेलं, काही राहिले नाही। आणि पाऊस भरपूर मोठा होता, त्यामुळं काही सुद्धा नाही। या सरकारकडनं या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।